कार्यकर्त्यांना पाठवतो, त्या गावातील बूथ एजंटला आम्ही पाठवतो, तुमच्या गावात तुमच्या बूथमध्ये कुठली नावं कमी केली कोणती आहे, हे रडीचे डाव आहे यांची. SR यापूर्वी पण होतं, तो फेड होतं. या इलेक्शनमध्ये सगळी नावं जे सेक्युलर मतं आहेत ती वगळायची आणि आपला टक्का वाढवायचा. तर यांना जनतेने नाकारलेलं हे सरकार आहे. आम्ही जागरूक आहोत. या देशातील तरुण जागरूक झाला आहे. या देशातील मोदी सरकारला हाकलल्याशिवाय, खुर्चीवरून खाली खेचल्याशिवाय मला वाटतं की आपला तरुण शांत बसणार नाही. कारण तरुण चुकले हे आमचे प्रश्न मोदींचं सरकार आमचे प्रश्न सोडवू शकतं. मतदारसंघांवर राजकीय नक्की बघा, आम्ही त्या संदर्भात फार सगळ्यांना सूचना दिल्या आहेत. आमचं काम त्यावर चांगलं गांभीर्यानं आम्ही सुरू केलेलं आहे. यातून आत्तापर्यंत जे काही 1 कोटी साधारणतः 80-85 लाख मतं ही आता कमी झालेली दिसते. ही मतं कोणती आहेत त्यांची नावं शोधण्याचं काम सुरू आहे. त्याची यादी आता आमच्याकडे आलेली आहे. माझ्या माझ्याकडे सगळे ते सेव्ह करून ठेवलेलं आहे. म्हणजे मतदारसंघाला खाली घ्यायचं कार्यकर्त्यांना पाठवतो, गावातील बूथ एजंटला आम्ही पाठवतो, तुमच्या गावात तुमच्या बूथमध्ये कुठली नावं कमी केली कोणती आहे, हे रडीचे डाव आहे यांची. SR यापूर्वी पण होतं, तो फेड होतं. यांनी ज्या अटी शक्ती घालून 2002चा पुरावा वगैरे मागत सगळं आणून आणि ते म्हणजे नंतर काय करतील आता तर काय एवढं ठीक आहे. इलेक्शनमध्ये सगळी नावं जे सेक्युलर मतं आहेत ती वगळायची आणि आपला टक्का वाढवायचा. तर यांना जनतेने नाकारलेलं हे सरकार आहे. त्यामुळे मागच्या दारातून काहीतरी गोंधळ करून काहीतरी यामध्ये मतं वगळून अशा पद्धतीने निवडणूक जिंकण्याचं म्हणतात. आम्ही जागरूक आहोत. या देशातील तरुण जागरूक झाला आहे. या देशातील मोदी सरकारला हाकलल्याशिवाय, खुर्चीवरून खाली खेचल्याशिवाय मला वाटतं की आपला तरुण शांत बसणार नाही. कारण तरुण चुकले हे आमचे प्रश्न मोदींचं सरकार आमचे प्रश्न सोडवू शकतं. राज्यातील अंगणवाडी सेविकांनी शालेय पोषण आहार दिला जातो, त्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केला आहे. मला एका अंगणवाडी सेविकांनी वाटाण्याच्या फळामध्ये निलंबित केल्यानंतर निलंबनाची कारवाई मागे देखील घेतली. मात्र यानंतर आता या सगळ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेचा प्रश्न तयार होता. नाही, मी तुम्हाला सांगतो हे पोषण आहारचे उत्कृष्ट दर्जाचे आम्ही काही नमुने पाठवले. चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास 40 अंगणवाडीचे ते सगळे नमुने खाण्यास योग्य नाही अशाच प्रकारचे, त्याच्यावर आम्ही पत्र लिहिलं आहे. ती कारवाई आम्ही सुरू केली आहे. वाटाण्याचा प्रश्न तसंच आहे. हा गरोदर महिला खाता येतो त्याच्या किंवा ते धान्य आणि ना छोटी बालकं खातात, चुकून देतात. हे सगळं निकृष्ट या पैसे कमवण्याच्या चक्करमध्ये टक्केवारीमध्ये हे सरकार इतकं अखंड बुडालेलं आहे की त्यांना लोकांशी काही देणं घेणं नाही. लोक जगले काय, मेले काय, मुलांचं कुपोषित बालकं वाढली काय, गरोदर स्त्रियांच्या नुकसान झालं काय, त्यांना प्रॉब्लेम झाला काय, त्यांना काही देणं घेणं नाही. केवळ टक्के जसे मिळतील. कारण हे समृद्ध आणि शक्तीवर आधारित सरकार आहे. समृद्ध म्हणजे समृद्धी महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्ग, या दोन्हीतून शक्ती किती मिळेल, समृद्धी आणि शक्ती किती मिळेल हे मोजण्याचं काम आता सध्या सुरू आहे. आणि तो मला वाटतं की 40% जवळपास असावं. कारण 16च कॉन्ट्रॅक्टर नेमले जातात, 17वा येत नाही. आणि 16च कॉन्ट्रॅक्टरला सगळी कामं दिली जातात, अभाऊ कामं दिले जातात, अभाऊ दिले जातात. कॉम्पिटिशन होत नाही, स्पर्धा होत नाही आणि प्रचंड पैसा यातून उभा केला जातो. तोच पैसा वाटला जातो आणि उलट म्हणतात की आम्ही पैसे देऊन लोक आणले. हे हास्यास्पद आहे, हे लज्जास्पद आहे. काय कमेंट्स आले कालच्या त्यांच्या खालचे कमेंट्स बघा. असं वाटतं की माणसाला 1 मिनिटही जिवंत राहू नये इतक्या घाणेरड्या, म्हणजे दोष त्यांचा, शिव्या आई बहिणीला देवायला बसतात लोक घालतात. यावरून तरी तुम्ही ताळ्यावर या, शुद्धीवर या आणि काय बोलतो याचं भान ठेवा, एवढंच माझं सांगणं. साहेब, राज्यभरातील त्याच्या खर्चाबद्दल तुम्ही बोलला. आपलं सर्वोच्च न्यायालयाने कोणी आला खरं तर हा दिल्लीवर रत्न कोण जे विरोधक आहेत ते पक्षांमध्ये एकमत दिसत नाही. कालच सुप्रियाता या ठिकाणी आल्या होत्या. राज्यातील काँग्रेसला आमच्यावर का राग आहे हे काय कळायला मार्ग नाही. मला सुप्रियाताईंनाच विचारायचं आहे की तुम्हाला हे कुठून बाबू झाला की आम्ही राग करतोय तुमचा. आम्ही कशाला राग करतो? तुम्ही किती वेळा मोदीला भेटले तरी आम्हाला अजिबात राग येत नाही.
तुम्ही आमच्यासोबत आहात. तुम्ही कोणाच्याही विमानातून गेले तरी आम्हाला अजिबात राग येत नाही, कारण आम्हाला माहिती आहे की तुम्ही आमच्यासोबत आहात. त्यामुळे आम्ही कशाला राग काढू? आम्ही अजिबात राग काढत नाही. कामं असतात म्हणून एकदा भेटतात, दोनदा भेटतात, सत्ताधाऱ्यांना भेटलं पाहिजेत ना, मोदींना भेटलं पाहिजेत विशेष करून. आणि 3-3दा भेटले तरी आम्हाला अजिबात राग येणार नाही. राग यायचा प्रश्न नाही, कारण त्यांचे विचार आमच्याबरोबर आहेत. त्यांनी या सगळ्या बोलण्यामध्ये काही काँग्रेसच्या नेत्यांची नावं घेतली ज्यांच्यासोबत आमचं पटलं, मात्र पृथ्वीराज बाबा तुमचं नाव असेल त्यांनी घेणं टाळलं आणि त्या बाकी राहिलेल्या लोकांना काय प्रॉब्लेम आहे मला माहीत नाही असं त्यांचं म्हणणं हे आहे. बघा, आम्हाला सगळं माहिती आहे. आम्ही आज बोलणार काय शिजतंय, काय पकतंय, वटाने शिजतात की नाही एवढं आम्ही बघतोय. म्हणजे अंगणवाडीची खरं तर 5-10 हजार कोटीमध्ये कुंभमेळा झाला असता. मी सगळं रिपेअर मागितलं आहे. आमचे पृथ्वीराज बाबा माझे मुख्यमंत्री, ते पण त्यांच्याशी माझं बोलणं झालं. ते पण म्हणाले की याची सगळी माहिती काढावी. आम्ही काढतोय नाही. हो प्रश्न काय, 35,000 कोटीमधून आले कुठल्या कंत्राटात, कुठले कॉन्ट्रॅक्टर आहेत? सगळे गुजरातचे आहेत, सगळे बाहेरचे आहेत. आणि ते काम घेतात 500 कोटीचं, खाली सबलेट करतात 300 कोटीमध्ये. 200 कोटी चालले पुढे. निकृष्ट दर्जाचं काम होत आहे. वरच्यावर 200 कोटी सरकार आणि कॉन्ट्रॅक्टर. चोर चोर मावशे रे बाई, हे दोघेही मिळून खात आहेत. आणि त्यामधून आज शाळांना रस्ता नाही, शाळेमध्ये जायला शाळेमध्ये शौचालय नाही, शाळेच्या इमारती नाही, शाळेत शिक्षक नाही. तुम्ही काय करताय? ते पहिल्यांदा प्रायोरिटी तुमची सरकारची काय असावी? ही असली पाहिजे एज्युकेशनची. पण तिकडे दुर्लक्ष. हे 35,000 कोटी रुपये तुम्ही त्या शाळांवर याच्यावर लावले असतं, खूप पुण्य मिळालं असतं. ठीक आहे, तुम्हाला करायचं आहे तर तिकडे 5,000 कोटीमध्ये काम झालं असतं. 25,000 कोटी रुपये तुम्ही जे काही खर्च करता हे केवळ म्हणजे भक्तांना गोदावरीच्या पाण्यात डुबकी लावायची आणि यांनी मात्र वेगळीच डुबकी लावायची. त्यांनी तिकडे शुद्ध हो की नो, पण यांनी धनाने मात्र समृद्ध हो, एवढ्यासाठीच ते मला वाटतं नाशिकचा कुंभमेळा असावा. आणखी एक गोष्ट असेल की आपण सत्ताधारी बाजूला